तर स्वागत आहे मित्रांनो मंडे मॉर्निंगमध्ये. आज आपण निघालो दिंडोरी आणि कारण आहे ही नको असलेली पाहुणी जिने माझ्या कपाळावर जागा घेतली आहे आणि सोडायला तयार नाही. तर ब्लॉगरला फक्त बहाणा हवा असतो जो मला मिळाला. तर मित्रांनो, गाडी न घेता आज वडापचा प्रवास करू म्हणून मी आमचे देवठाणकर मामा यांची गाडी पकडली आणि एकट्याने फुटेज खायला नको म्हणून गाडीतल्या माझ्या सहप्रवाशांना सुद्धा फुटेजमध्ये घेतलं. प्रवास सुरू झाला खरा, पण थोड्याच वेळाने आधीच उशीर झालेला असताना पंपावर आणखी 10 मिनिटे वाया गेली. मंडई तब्बल 1.5 तासाच्या प्रवासानंतर फायनली दिंडोरी पोहोचलो. गाडीतून उतरताच भयंकर ट्रॅफिकचा सामना झाला, लेकिन मंजिल अभी दूर थी इसलिए पायी पायी चालणं सुरू किया. पायी पायी चालत फायनली आपण डॉक्टरांकडे पोहोचलो. तिथे जाऊन बघताच भयंकर गर्दी आणि माझ्या व्यतिरिक्त अनेक लोक लाईन लावून बसले होते. मंडई चेकअप पूर्ण झालं आणि डॉक्टरांनी न समजणारी चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि त्याच चिठ्ठीचा परिणाम म्हणून माझ्या खिशाला मोठी झळ बसली. मंडळी, माझं ताण जरी मिटला असेल तर सकाळपासून ताण दिलेल्या पोटाला मात्र भूक लागली होती. त्यामुळे पोटाचा ताण मिटवण्यासाठी मी एक समोसा आणि एक कचोरी दाबून हाणली. चला 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 आणि नंतर चला चला काढणार तेवढ्यात मला एक फोन आला आणि मी गेलो आमच्या छकुलीला भेटायला, म्हणजे माझ्या भाचीला भेटायला. मंडळी, भाचीबरोबर खेळलो, मस्ती केली आणि त्यानंतर आम्ही गेलो एक मस्त अशी आईस्क्रीम खायला. आणि आईस्क्रीम खायला कुठे तर इथे. चला बसून गोंडीबाला She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner. मंडळी, आपली गाडी असते त्याच्यामुळे आता आपली गाडी घेतलेली आहे. आता जाऊया घरी. She's chasing